विटा रोटरीच्या मोफत कृत्रिम हातपाय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल 106 गरजूंनी मापे दिली. रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने आयोजित केलेल्या गरजू अपंगांसाठीच्या कृत्रिम हात व पाय शिबिरात आज तब्बल 106 गरजू अपंगांनी समक्ष उपस्थित राहून मापे दिली. सदर शिबिर आज रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर विटा येथे संपन्न झाले. गरजू अपंगाच्या आवश्यकतेनुसार हाताची व पायाची मापे घेतली गेली असून त्या मापानुसार आवश्यक तो कृत्रिम अवयव पूर्णपणे मोफत बनवून रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी विटा येथे सरावासह बसवून देण्यात येणार आहेत. साधू वासवाणी मिशनच्या 6 तज्ज्ञांनी मापे घेऊन साचे बनविण्याचे काम केले. सदरचे कृत्रिम अवयव हे आधुनिक तंत्रज्ञानाने बसविण्यात येत असून फायबरपासून तयार करण्यात येणारे हे अवयव वजनाला हलके असल्याने वापरणे तुलनेने खूप सोयीचे होणार आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, टेक्सटाईल सिटी व साधू वासवाणी मिशन पुणे यांचे सहकार्य लाभले. शिबिरात सहभागी झालेले अपंग व त्यांच्या नातेवाईकांना रोटरी परिवाराच्या या सलग तिसऱ्या जयपूर फूट सामाजिक उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा परिसरातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांच्या सहकार्यामुळे या शिबिराची माहिती सर्वदूर पोहोचविण्यास मदत झाली असून त्यांच्यासह सहकार्य केलेल्या सर्वांचे व चौंडेश्वरी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाचे आभार विटा रोटरी परिवाराने व्यक्त आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे किरण तारळेकर, प्रवीण दाते, सचिन आबदर, सागर मेत्रे, सचिन भंडारे, कांतीलाल जोगड, संदीप पाटील, अनिल देशमुखे, रमेश लोटके, डॉक्टर नरेन मेत्रे, डॉक्टर रामचंद्र नलवडे, सुधीर बाबर, मनसूर पटेल, रोहित दिवटे यांचेसह विटा रोटरीचे सर्व सदस्य व इचलकरंजी टेक्सटाईल सिटीचे प्रकाश लाहोटी, हेमंत दोशी व राजेश सुराणा यांनी दिवसभर उपस्थिती लावून योगदान दिले. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट.